नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. शेवटी जे व्हायचं तेच झालं. अभिजित दिपके हा आता हळूहळू राजकारणात उतरणार हे स्पष्ट झालं. म्हणजे हे कोणी एखाद्या घटनेवरनं असा तर्क मांडलेला नाही, तर स्वतः अभिजित दिपके जो कॉक्रोच जनता पार्टीचा प्रमुख आहे त्यानेच हे स्पष्ट केलेलं आहे. एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने म्हटलं की येत्या काळामध्ये राजकारणाच्या संदर्भातली आपली एक भूमिका जी आहे ती आपण स्पष्ट करू. 2029पर्यंत आपली जी काय राजकीय भूमिका असेल ती आपण स्पष्ट करणार आहोत. आणि प्रत्येकाने असा राजकीय स्टँड किंवा राजकीय भूमिका घेतली पाहिजे, त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही, त्याला टाळू शकत नाही, असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्याशिवाय सत्तेत असलेल्या पक्षाच्या विरोधातच आपण राजकीय भूमिका घेणार आणि विरोधात जे कोणते पक्ष आहेत त्यांच्या विरोधात मात्र जाणार नाही, असंही त्याने म्हटलेलं आहे. तर यावरनं लक्षात येतं की अभिजित दिपके किंवा कॉक्रोच जनता पार्टी हे हळूहळू राजकारणाच्या दिशेने वाटचाल करू लागलेले आहेत. आता ते नेमकी कोणती भूमिका घेतील, कशा पद्धतीची भूमिका असेल, त्यांचा स्वतःचा पक्ष असेल का, म्हणजे आता तर नाव त्यांनी दिलेलंच आहे, पण तोच पक्ष असेल का, किंवा ते आणखी काही भूमिका घेतात का, निवडणुका लढवतात का, कशा पद्धतीने राजकारणात वाटचाल करणार, कोणती नेमकी विचारधारा जी आहे ती स्वीकारणार, याविषयी अनेक प्रश्न आहेत. पण ही जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे किंवा हे वक्तव्य केले त्यावरनं हे स्पष्ट झालं की अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टी हे हळूहळू राजकारणामध्ये येणार. आता खरं तर हे त्याने कबुली दिली एक प्रकारे असं आपण म्हणू शकतो, किंवा हे वक्तव्य करून आपल्या मनात असलेली जी काय भावना आहे ती बोलून दाखवली. पण जेव्हापासून अभिजित दिपके या ठिकाणी भारतामध्ये आला तेव्हापासून त्याच्या सगळ्या भूमिका राजकीयच होत्या. भलेही त्या ठिकाणी विद्यार्थी आंदोलन म्हणा किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षणातले प्रश्न, हा सगळा मुलामा त्याच्यावर असला किंवा हा मुखवटा त्यासमोर असला तरी प्रत्यक्षात भूमिका ही राजकीयच होती. आणि त्याविषयी अनेक जण बोलत होते की अभिजित दिपकेची भूमिका ही राजकीय वाटते, तो कोणत्या तरी पक्षाच्या विरुद्ध किंवा इथे काहीतरी राजकारण करण्यासाठीच हे सगळं आंदोलन जे आहे ते सुरू आहे असं बोललं जात होतं. पण त्याविषयी लोक जे आहेत ते तयार नव्हते, कारण नीट पेपर लीक किंवा पेपर फुटीचा जो मुद्दा होता त्यावरनं राजकारण पेटलेलं होतं, चर्चा सुरू होती, विद्यार्थीसुद्धा निश्चितपणे संतापलेले होते, पालकसुद्धा संतापलेले होते की पेपर फुटला आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, काही विद्यार्थ्यांनी आत्महत्यासुद्धा केल्या. यामुळे एक वातावरण निर्मिती होतीच आणि त्यामुळे त्यांचा हा जो काही प्रयत्न होता आंदोलन करण्याचा हा कुठेतरी राजकीय आहे हे मानायला कोणीच तयार नव्हतं. पण तो राजकीयच होता, याचं कारण त्यांच्या मागण्याच राजकीय होत्या. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा असं जेव्हा अभिजित दिपके किंवा त्याचे सहकारी म्हणत होते त्याचा अर्थच तो होता की जोपर्यंत प्रधानांचा राजीनामा दिला जात नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. यावरनं दिसून येतं की हा राजकीय एक स्टंट होता, राजकीय एक स्टँड त्यांनी घेतला होता. भलेही ते नंतर काही भूमिका घेतात माहिती नाही, पण ही भूमिका मात्र राजकीयच होती. त्याची मागणीच पहिली राजकीय होती. जर हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे तर पुन्हा पेपर फुटू नयेत, शिक्षणामध्ये जे काही दोष आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये ते दूर व्हावेत, या दृष्टीने आमच्या या पहिल्या 4 मागण्या आहेत, पहिल्या 10 मागण्या आहेत. अशा कोणत्याही मागण्या दिपकेकडून आल्या नाहीत. 3 मागण्या ज्यांच्यावर चर्चा केली गेली त्यासाठी मग सरकारचे जे मंत्री आहेत नड्डा, जितेंद्र सिंग यांच्याशी जे काय भेटी झाल्या त्याच्यामध्ये 3 मागण्या होत्या आणि त्यातली पहिली मागणी जर पूर्ण झाली तरच आम्ही आंदोलन मागे घेऊ, यावर जेव्हा ते ठाम असतात तेव्हा लक्षात येतं की राजकीय आंदोलन आहे. आणि त्याच्यावरनं लक्षात येतं की दिपके हा इथे राजकारण करण्यासाठीच आलेला आहे. आता त्याच्या मागे कोण आहे, कोणता पक्ष आहे का, कोणती संस्था आहे का, विदेशातून काय त्यांना फंडिंग मिळतं आहे का, हे सगळं हळूहळू येणारच आहे पुढे. त्याविषयी वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या तक्रारी केल्या गेलेल्या आहेत, त्यातून ही सगळी माहिती येणारच आहे. पण असं कोणी म्हणत असेल की हे सगळं फक्त विद्यार्थ्यांसाठी चाललं होतं, शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी चाललं होतं, तर ते मात्र साफ खोटं आहे. हे आंदोलन हे पूर्णपणे राजकीयच होतं.
कारण आपण पाहिलं या मंचावर कोणी विद्यार्थी तुम्हाला दिसत होते का? अभिजित दिपकेला भेटायला छोटे छोटे विद्यार्थी, पालक हे भेटायला जात आहेत, ते आपले मुद्दे मांडतायत, प्रश्न मांडतायत, त्यांना तिथे बोलायला दिलं जाते, त्यांचे प्रश्न मांडले जात आहेत, त्यांची निवेदनं स्वीकारली जात आहेत, त्यातले काही मुद्दे घेऊन ते मुद्दे सरकारकडे पाठवले जात आहेत. असं काही घडत नव्हतं. तिथे केवळ भाषणबाजी होत होती, ज्याच्यामध्ये डाव्या संघटना येत आहेत, पुरोगामी येत आहेत, कलाकार येत आहेत, असे वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळ्या विभागातले लोक तिथे येऊन आपापला जो काही स्वार्थ आहे तो साधण्याचा प्रयत्न करत होते. राजकारणी तिथे आले, त्यांनाही याचा फायदाच उठवायचा होता. त्यांना तर ते तर राजकारणच करत होते, त्यांना तर विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांची काय संबंध नव्हता. आंदोलन पेटलेलं आहे तर आपणही पोळ्या शेकवून घ्याव्यात यासाठी राजकारणी येत होते. सगळे तिथे आले, भेटून गेले. अगदी उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत आले, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की राजकारण किती पेटलेलं होतं ते. राज ठाकरेंचे प्रतिनिधी म्हणून अमित ठाकरे येऊन गेले. म्हणजे महाराष्ट्रातून अशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला, कारण शेवटी तो मराठी मुलगा आहे, त्यामुळे महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला. अरविंद केजरीवाल आले, सगळे नेते आले, काँग्रेसचा सुद्धा प्रतिनिधी म्हणून आला, स्वतः राहुल गांधी आले नसतील. पण एका अर्थाने त्या सगळ्या राजकारण्यांना भेटण्याचा अभिजित दिपकेचा प्रयत्न दिसत होता. त्या राजकारण्यांना भेटायचं, त्यांना आवर्जून त्यांची भेट घ्यायची, त्यांच्याशी बोलायचं, त्यांच्यासोबत तिथे मग एखादं छोटं भाषण करायचं. यावरनं लक्षात येतं की काहीतरी आपल्याला राजकीय भूमिका घ्यायची आहे, कोणाशी तरी जुळवून घ्यायचे, या राजकीय व्यक्तींसोबत आपल्याला राहायचं आहे, हेच त्याच्यातून दिसून येत होतं. त्यामुळे आज जो अभिजित दिपके बोलतोय ते खरं तर तीच त्याची भूमिका आहे, तीच पहिल्यापासून होती. आता यामागे अनेक जण म्हणतात की केजरीवाल आहे त्यांच्या या सगळ्या आंदोलनामागे, कारण अभिजित दिपके हा आम आदमी पार्टीमधून आलेला आहे, त्यामुळे स्वाभाविकच त्याच्यावर केजरीवाल यांचा प्रभाव असणारच. तर केजरीवाल सुद्धा भेटायला आले, त्यांनी तिथे भाषणबाजी केली. वांगचूक यांना त्यावेळेला शिक्षण मंत्री करा अशी घोषणाही त्यांनी केली होती आणि मागणीसुद्धा केली होती. तेव्हा केजरीवाल यांचा प्रभाव त्याच्यावर असणारच, आणि केजरीवालांनी हेच केलं होतं. केजरीवालांनी सुद्धा अण्णा हजारेंच्या आंदोलनात आपण राजकारणात जाणार नाही, आपण कोणत्याही सुखसुविधा त्याचा लाभ घेणार नाही, लाल दिव्याच्या गाडीतून फिरणार नाही, असं सगळं सांगितलं. अत्यंत साधे सभ्य असे ते वावरत होते, पण प्रत्यक्षात ते राजकारणात आले. केजरीवालांनी राजकारण करत दिल्लीत आले, दिल्लीत मुख्यमंत्री झाले, पंजाबमध्ये सुद्धा आज त्यांचं सरकार आहे. त्यामुळे त्या पावलावर पाऊल टाकून अभिजित दिपके का जाणार नाही, आणि म्हणूनच ते दिसून येतं. म्हणूनच त्यांनी भूमिका व्यक्त केली की आपल्याला 2029ला एक भूमिका घ्यायची आहे, राजकीय स्टँड घेणार आहोत आपण. आणि 2029ला काय तर निवडणुका आहेत, तर त्या निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या राज्यांच्या असतील, त्या अनुषंगाने तो भूमिका घेणार. याचा अर्थ स्पष्ट आहे की हे सगळं आंदोलन लोकसभा निवडणूक किंवा त्या दरम्यान आता मध्ये 2027ला ज्या निवडणुका होणार आहेत, या सगळ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हे आंदोलन केलं गेलं. त्यामुळे अभिजित दिपके हा काय विद्यार्थ्यांचा नेता आहे, शिक्षणासाठी खूप त्याला आस आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा करावी, असं अजिबात नाही. कारण तशी विधानच नाही आहेत त्याची. आत्तापर्यंतची जी काय भाषणं आली त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींवर टीका करणं, भाजपावर टीका करणं, त्याच्या मागण्यासुद्धा त्याच होत्या. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर आता अमित शहांचा राजीनामा हवा आहे का, मोदींचा राजीनामा हवा आहे का, तर आपण तो घेऊ, त्यांचा राजीनामा आपण घेऊ, बघा कसं घेऊन दाखवत होतं, अशा पद्धतीची भाषणं त्याची झालेली आहेत. त्यामुळे त्याच्यातून लक्षात येतं की तो पूर्णपणे राजकीय भूमिका घेऊनच आंदोलनात उतरलेला आहे. आता अर्थात त्याचा तो जी काही भूमिका घेणार त्याचा कोणाला फायदा होतो, कोणाला नुकसान होतं, कोण त्याच्यापासून वचकून राहतं, हे सगळं बघायला मिळेलच. कारण काँग्रेस काय त्याच्यासोबत जाण्यास तयार नाही, हे राहुल गांधींनी दाखवून दिलं. म्हणजे तो नेमकी कोणाविरुद्ध भूमिका घेणार आहे, कोणाच्या सोबत जाणार आहे, कशा पद्धतीची भूमिका घेणार आहे, हे येत्या काळात समजेल. पण हे खूपच लवकर समजलं. म्हणजे केजरीवाल हे तर आंदोलन करता करता नंतर हळू राजकारणात आले. दिपकेने आत्ता कुठे आंदोलन संपलं तर लगेच आपण राजकीय भूमिका घेणार हे स्पष्ट करून टाकलेलं आहे. तेव्हा कदाचित केजरीवालांपेक्षा थोडासा त्याचा वेग जास्त आहे राजकारणाकडे जाण्याचा, असं म्हणता येईल. पण हळूहळू दिपकेचा केजरीवाल होऊ लागलेला आहे, म्हणजेच तो राजकारणाकडे वळू लागलेला आहे, हे मात्र स्पष्ट होतं. आणि हे आंदोलन जे आहे ते हळूहळू राजकारणामध्येच जाणार, राजकारणातच विलीन होणार, हे स्पष्ट आहे.
तेव्हा केवळ विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेलं हे सगळं जो काही दिखावा होता त्याचा पुढचा टप्पा हा राजकारणच असणार हे आता स्वतः दीपकेनेच मान्य केलेलं आहे. तेव्हा बघूया येत्या काळामध्ये दीपके कोणत्या प्रकारची भूमिका घेतो आणि मग राजकारण कसा खेळतो आणि राजकारण खेळताना इतरसुद्धा लोक त्याच्याशी कसं राजकारण खेळतात हे सगळं लवकरच समजेल. तुम्हाला सगळा विषय कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.